सर्वांना नमस्कार. काल एक कमेंट वाचली की सगळं कुठल्या तरी एका चॅनलवरून कॉपी करते मी सगळ्या स्टोऱ्या आणि माझ्या आहेत असं डिक्लेरेशन करते. तर त्यावर सविस्तर एक व्हिडिओ करेन मी आणि कोण कोणाला कॉपी करतं हे सुद्धा सांगेन. तर त्या आरोप करणाऱ्याला मला इतकंच सांगायचं आहे की हो बाई हो, इतक्या सगळ्या स्टोरी मी तुझ्याच कॉपी करते बरं का, मला अक्कलच नाही. असू दे, तू शहाणी. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. राणी रोहितला म्हणाली की सर, आपल्या फॅक्टरीचा कारखान्याचा बाकीचा लोड खूप आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कॉलेजला नाही आला तरी चालेल आणि तुम्हाला मनोजही दिसणार नाही आणि तुमची चिडचिड होणार नाही. आणि रोहितला तिचं असं बोलणं पटलं नाही. राणी मात्र अल्लड होती आणि साध्या भोळ्या स्वभावाची होती आणि बोलून गेली सगळं खरं खरं. आणि रोहित तिला म्हणाला ठीक आहे, मी विचार करतो. आणि राणी खुश होऊन झोपली. राणी आता झोपली, पण रोहितच्या डोक्यात शंकेचा भुंगा तसाच राहिला. आणि इकडे नेमका मेघनाला एक फोन आला आणि तो अननोन नंबर, तेही इतक्या रात्री. तिनं बघितला आणि मेघना मनात म्हणाली हा कोणाचा फोन असेल. आता तिनं फोन घेतलाच नाही, तरीही पुन्हा फोन वाजला. मग तिनं फोन घेतला आणि म्हणाली कोण बोलतंय. आणि समोरून आवाज आला, तुमचा हितचिंतक, वेल विशर. असं म्हणा की मला तुमची खूप काळजी आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे. मेघना काहीच न कळून म्हणाली म्हणजे नक्की कोण कोण आहे माझा हितचिंतक. आणि समोरून बोलणारी व्यक्ती म्हणाली नावात काय आहे हो, आधी काम काय सांगतोय ते बघा, आणि माझं काम केलं ना तर तुमचंही काम होणार आहे हे नक्की, त्यामुळे कामाशी काम ठेवा. मेघना म्हणाली ते ठीक आहे, पण कोण बोलतंय ते तरी कळलंच पाहिजे, आणि कसलं काम, कोणत्या कामाबद्दल बोलताय तुम्ही. आणि समोरची व्यक्ती म्हणाली सूर्यवंशी घराण्याची मधली सून व्हायचं स्वप्न तुमचं होतं ना. रोहित सूर्यवंशी आवडतो ना, त्याच्याशी लग्न करायचं आहे का. आणि आता हे ऐकलं आणि मेघनाला तर धक्काच बसला आणि ती बेडवरून उठलीच आणि म्हणाली कोण बोलतंय. आणि समोरचा व्यक्ती पुन्हा खलनायकी हसत म्हणाला पुन्हा तोच प्रश्न. म्हणालो ना नावात काय आहे तेव्हा, पण मी बोलतोय ते खरं आहे की नाही. रोहित सूर्यवंशीला तू पसंत करतेस ना, आणि आजपर्यंत खूप प्रयत्न केले, पण तुझी डाळ शिजलीच नाही आणि तुला माझ्या मदतीची गरज आहे असं मला वाटतं, म्हणून मीच समोरून तुझ्याकडे मैत्रीचा हात पुढे करतोय. मेघना आता लगेच सावध झाली, कारण हा फोन रोहितसुद्धा करू शकतो आणि माझ्याकडून त्याला काही काढून घ्यायचं असेल तर, म्हणून सुरुवातीला तिनं नकारच दिला आणि म्हणाली नाही नाही असं काहीही नाही, हे बघा कुठे ते आणि कुठे आम्ही, आणि आता त्यांचं लग्न झाले आणि ते फक्त माझे सहकारी आहेत, बाकी कोणीच नाही. आणि समोरचा तो म्हणाला बरं, आता हे झालं दुसऱ्यांना सांगण्यासाठी, सगळं खोटं खोटं तुम्ही सांगितलं आणि मी ऐकलं, मग आता खरं खरं बोलायचं. असं समजा की मी तुमचं मन आहे आणि माणूस स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही, एवढं मात्र बरोबर आहे ना. आणि घाबरू नको गं, मी सांगितलं ना तुला की मी तुझा हितचिंतक आहे, तर आता माझ्यापासून काहीही लपवू नको. तरीही मेघना त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती आणि म्हणाली हे बघा तुम्ही कोणीही असा, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही, ठेवा फोन. असं म्हणून ती फोन ठेवणार इतक्यात समोरचा व्यक्ती तिला म्हणाला आणि जर मी तुला सूर्यवंशी घराण्याची सून बनवली तर, आणि रोहितची बायको बनवली तर. तसं मेघनानं फोन ठेवता ठेवता पुन्हा कानाला लावला आणि म्हणाली म्हणजे. आणि ती समोरची व्यक्ती म्हणाली म्हणजे याचा अर्थ होतो की तुला त्या घराण्याची सून करायची पैज लागली माझी. मी तुझं स्वप्न पूर्ण करून देईन, विचार कर. आणि अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही, लक्षात ठेव. त्या इतक्या गरीब घराण्यातल्या छोट्याशा 18-19 वर्षाच्या पोरीनं बाजी मारली, तुझ्या नाकावर टिचून रोहितसोबत रोज कॉलेजवर येते जाते, इतक्या मोठ्या साम्राज्याची मालकीण होऊन बसली आणि तुझं स्वप्न धुळीस मिळालं. आणि त्याच्यावर प्रेम करून तुला काय मिळालं, एक सणसणीत कानाखाली आणि अपमान. तुझं नाव घेण्याचा हक्कसुद्धा त्यानं तुला दिला नाही, आणि तरीही तू शांत बसलीस का. मेघना चकित होऊन म्हणाली पण हे सगळं तुम्हाला कसं माहीत. त्यांनी माझ्या कानाखाली दिली होती हे तुम्हाला कसं कळलं.
आणि समोरची व्यक्ती म्हणाली, मला आणखीन खूप काही माहीत आहे आणि सध्या तुझे काय प्रयत्न सुरू आहेत त्या राणीला त्रास देण्यासाठी हेही मला माहीत आहे. काल नुकताच तू एक राडा केला ना कॉलेजमध्ये मुलांना हाताशी धरून. पण तुला सांगतो त्यानं काहीही होणार नाही. रोहित राणी भांडतील, पुन्हा एकत्र होतील. शेवटी ते नवरा बायको आहेत. कायमचं त्यांना एकमेकांपासून दूर करण्यात तू यशस्वी होणारच नाही. त्यापेक्षा माझं ऐक आणि माझ्याशी हात मिळवणी कर. मी तुला अलगद असा प्रवेश मिळवून देतो सूर्यवंशींच्या घराण्यात. आणि रोहितच्या बेडरूममधून राणी बाहेर आणि तू आत. आणि आता हे ऐकलं तसं मेघनाचे डोळे चमकले आणि म्हणाली, मग मी काय करू? तुमची कशी मदत करू? पण आता लग्न झालंय ना त्यांचं, तर काय करू शकते मी? आणि समोरची व्यक्ती म्हणाली, लग्न झालंय पण ते किती टिकेल हे नाही कोणी सांगू शकत. आणि मला तर वाटलं की घराण्याची सून होण्यास तूच खूप लायक आहेस. त्या राणीमध्ये कुठे काय आहे? आणि आता मेघनासुद्धा म्हणाली, हो मलाही तसंच वाटतं की त्या राणीमध्ये काहीच नाही आणि माझ्या तुलनेत तर ती खूप डाऊन मार्केट आहे. पण आता मी काय करू शकते? ती त्याची बायको आहे ना, आणि हेच खरं आहे. आणि मनोज खूप माज आहे तिला सूर्यवंशी घराण्याची सून असल्याचा. आणि समोरची व्यक्ती म्हणाली, तोच माज उतरवायचा. मी सांगतो तेवढं कर. ते दोघे रोज कॉलेजमध्ये येतात जातात आणि कॉलेजमध्ये काय काय चालतं हे मला सगळं माहीत आहे. त्यामुळे तुझंही त्याच्यावर प्रेम होतं हेही माझ्यापासून लपून राहिलं नाही. आणि कॉलेजमध्ये तू त्या दोघांवर नजर ठेव. त्या दोघांमध्ये जास्तीत जास्त गैरसमज कसे वाढतील हे बघ. आणि गैरसमजाला कारणीभूत कोण असेल तर तो राणीचा मित्र, तिचा एक्स बॉयफ्रेंड मनोज. म्हणजेच काय होईल, राणीला त्याची दया येईल आणि रोहितला राणीचा राग येईल. त्या मनोजला बळीचा बकरा बनव आणि परफेक्ट प्लॅन कर, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि मेघनाला सुद्धा असुरी आनंद झाला, आता रोहित आपला होणार म्हणून. आणि खरंच राणी तिथून बाहेर होईल आणि माझं लग्न होईल का रोहितसोबत, म्हणून ती पुन्हा एकदा स्वप्न बघायला लागली रोहितची बायको होण्याची. आणि इकडे फोन ठेवला आणि तो पिये हसायला लागला. आणि संग्राम म्हणाला, यावेळी तरी प्लॅन सक्सेस होईल का? आणि तो पिये म्हणाला, होणार, नक्की होणार, फक्त तुम्ही धीर धरा. यावेळी रोहित सूर्यवंशीवर चारही बाजूंनी हल्ला होणार. आपण पुढे जायचंच नाही, आपण फक्त त्याच्यावर नजर ठेवायची. आणि तो एक घाव 100 तुकडे करतो ना, मग आपण त्याचेच आणि त्याच्या घराण्याचे, त्याच्या अब्रूचे तुकडे तुकडे करायचे. आणि इकडे पुन्हा मेघनाला आठवलं की मी तर त्या व्यक्तीचं नावही विचारलं नाही. मेघना म्हणाली, पुन्हा फोन करून म्हणाली, पण मी तुमचं का ऐकायचं? असं म्हणून त्याला फोन केला आणि म्हणाली, मला एक सांगा, तुम्हाला यातून काय मिळणार? तुम्ही तर अजून मला तुमचं नावही सांगितलं नाही. तुम्ही माझी मदत का करता? आणि समोरची व्यक्ती म्हणाली, चांगला प्रश्न आहे, पण एक लक्षात ठेव गोष्ट, दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे. सध्या रोहित माझा दुश्मन आहे आणि तू माझी दोस्त. तुला फक्त रोहित मिळण्याशी मतलब. आणि मी सांगितलं तसंच कर. त्या दोघांमध्ये गैरसमज पसरव, कारण रोहित सूर्यवंशी फार तडक भडक डोक्याचा आहे. एक घाव 100 तुकडे करणार डोकं आहे त्याचं. आणि त्याच्याच रागाचा फायदा आपण उचलायचा. त्याचा राग आपल्यासाठी फायदेशीर आहे. तुझ्या लक्षात येतं ना मी काय म्हणतोय? मेघना हो म्हणाली. तिनं फोन ठेवून दिला आणि उद्या कॉलेजमध्ये काय करायचं याचा प्लॅन करायला लागली. मग आता सकाळ झाली. रोहित जेव्हा झोपेतून उठला तेव्हा राणी बाथरूममध्ये होती आणि तो उठून एक्सरसाइज करायला जाणार इतक्यात त्याची नजर तिच्या मोबाईलवर पडली. आणि त्यानं खूपदा विचार केला की राणीचा मोबाईल बघू की नको. तिच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल का? ती तर वेडी, रात्री टेरेसवरून खाली पडायला सुद्धा तयार होती माझ्यावर प्रेम आहे म्हणून. आणि मी असं तिच्यावर अविश्वास दाखवणं बरोबर नाही. रोहित, तुझं हे शंकेकर डोकं आहे ना, ते थोडं बाजूला ठेव आणि नीट संसार कर. मान्य आहे राणी थोडीशी अल्लड आहे, बिनधास्त आहे, पण अप्रामाणिक नाही. आता होतं तिचं त्याच्यावर प्रेम किंवा तो तिला आवडत होता, पण लग्नानंतर असं काही नसावं असं त्यानं त्याच्या मनाला समजवलं. आता या रोहित कुमारला तर एखादी मैत्रीणही नव्हती, त्यामुळे त्याला वाटायचं की समोरच्यानं पण तसंच असावं. एकटा जीव सदाशिव. मुलगा आणि मुलीची मैत्री त्याला पसंत नव्हतीच. मग आता बायकोचा मित्र कसा खपेल? अजिबात खपणार नाही, मग तो कितीही चांगला असू दे.
आणि असतो एखादा नवरा जो बायकोच्या बाबतीत ओव्हर पॉझिटिव्ह असतो, त्यातलाच रोहित एक होता. शिवाय राजकारण समाजकारण करणारा, उच्च घराण्यातला आणि घराण्याची अब्रू सांभाळणारा. त्यामुळे त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी कसं वागावं, घराण्याची मान मर्यादा रीत कशी सांभाळावी हे त्याच्या डोक्यात भिनलं होतं लहानपणापासून. अजून तर त्याचं राजकारण सुरू झालं नव्हतं मोठ्या प्रमाणात, नुकतंच कुठं अंड्यात आहे असं म्हणता येईल, पण त्याचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे हे मात्र नक्की. आणि बिचारी छोटीशी नुकतीच वयात आलेली राणी आणि हा इतका पोक्त विचाराचा मिळालेला नवरा, आणि तिचं कसं होणार पुढे, तिचं आयुष्य काय काय वळणं घेणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि आता त्यानं तिचा मोबाईल नाहीच बघितला आणि एक्सरसाइज करत राहिला. आज सॅटर्डे होता, उद्या संडे, उद्या पिकनिक होती. आज थोडा एक्स्ट्रा वर्क करावा लागणार म्हणून त्यानंही त्याचं पटकन आवरलं आणि राणी बाहेर येण्याची वाट बघत बसला. मग ती बाहेर आली, तो बाथरूममध्ये घुसला, दोघांनीही पटपट आवरलं. राणी म्हणाली, सर मी आज स्कूटी घेऊ का? तसं त्यानं तिच्याकडे रागात बघितलं आणि ती तिची चूक दुरुस्त करत म्हणाली, अहो मी आज माझ्या स्कूटीने जाऊ का? म्हणजे कारखान्यातून लवकर येईन, आपली पॅकिंग करायची आहे. रोहित म्हणाला, ॲक्च्युली मी तुला म्हणणारच होतो तुझी स्कूटी घे, कारण आपण नाही, फक्त मी जाणार कारखान्यात, तू घरी ये. आणि राणी म्हणाली, ठीक आहे. आणि आता दोघांच्याही गाड्या एकामागे एक अशा कॉलेजला निघाल्या आणि आता राणी पुढे होती आणि रोहित मागे. आणि जशी राणीला गेटमधून येताना बघितली तसा मनोज पटकन तिच्याकडे गेला आणि तिच्या काळजीने म्हणाला, राणी अगं काय हे, एकदा तरी बोलायचं ना माझ्याशी फोनवर, इतकी कसली बिजी आहेस गं तू? अगं तुझ्यासाठी मी किती कासावीस झालो होतो, तुला कळतंय का? असं म्हणून मनोज थोडा इमोशनल झाला. आणि आता राणीसुद्धा म्हणाली, मनोज अरे असं काय करतो, खरंच मला वेळ नव्हता, पण मी तुला रात्री मेसेज केला होता की नंतर बोलते. मनोज म्हणाला, तेवढंच बोललीस मेसेजवर, त्यानंतर काहीच नाही बोलली, आणि त्याआधी दुपारपासून मेसेज करतोय, सविस्तर तू बोलू शकत नव्हतीस ना? आणि गाडी पार्क करून रोहित तिथं आला आणि मनोजला म्हणाला, मनोज मी तुला काय सांगितलं काल, तुझ्या लक्षात नाही आलं का? मनोज म्हणाला, सॉरी सर, पण तिची काळजी वाटत होती म्हणून पॅनिक झालं होतं. तुम्हाला राग आला असेल तर सॉरी, पण खरंच ती माझी चांगली फ्रेंड आहे. आणि रोहित म्हणाला, बरं आता झाली चौकशी करून मग क्लासमध्ये जा. राणीला तर आता आश्चर्यच वाटलं की हा चिडला कसा नाही. बहुतेक मी मनोजचा हात हातात घेतला नाही म्हणून चिडले नसतील, म्हणजे मी त्याचा हात हातात घेतला तर सरांना प्रॉब्लेम आहे, बोलले तर प्रॉब्लेम नाही, असं अल्लड राणीला वाटलं. आणि राणी मनोजसोबत फार हसून हसून बोलत होती आणि मनोज सिरियस होऊन बोलत होता. आणि त्या दोघांना त्यानं जाताना बघितलं आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बघतच स्टाफ रूममध्ये गेला. पाठीमागून मेघना हे सगळं बघत होती आणि स्टाफ रूममध्ये ती सुद्धा निघाली काहीतरी प्लॅन करूनच. आणि गेल्या गेल्याच कांगावा करत म्हणाली, माय गॉड काय म्हणावं या मुलांना, मला तर ना रोहित सर खूप राग आला आहे. सॉरी सूर्यवंशी सर, अहो हे काय वागणं झालं का, बोलणं झालं का, आणि आपण कोणाबद्दल बोलतो याचा तरी विचार करावा जरा. असं वाटत होतं की 2 कानाखाली खेचून द्यावे त्यांच्या. आणि रोहित म्हणाला, तुम्ही कोणाबद्दल बोलताय मॅडम? आणि मेघना म्हणाली, अहो ही कॉलेजची मुलं काहीही बोलतात हो, आणि तेही आपण इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलतोय, हे सुद्धा कॉलेजचे मालक असलेल्या, याचं तरी भान ठेवावं म्हणते मी. तसं आता रोहितनं कान टवकारले आणि म्हणाला, म्हणजे नक्की कोणाबद्दल बोलतात? आणि मेघना म्हणाली, जाऊ दे ना सर, कशाला उगीचच, ही मुलं ना या वयातली अल्लड असतात, या वयात त्यांच्याकडून बऱ्याच अशा चुका होतात, मग आपण कशाला लक्ष द्यायचं ना. पण आता रोहितला शंका आली होती आणि तो मला, मेघना मॅडम नक्की काय झाले ते सांगा, चर्चा कोणाबद्दल होती? आणि मेघना नाटक करत म्हणाली, आता तुम्ही फारच आग्रह करताय म्हणून मी सांगते बरं का, पण मुलं चर्चा राणी आणि मनोजबद्दल करत होती. आणि रोहित म्हणाला, काय राणी आणि मनोजबद्दल कसली चर्चा? मेघना म्हणाली, अहो त्यावेळी तर मी इथे नव्हतेच कॉलेजमध्ये जॉईन झालेली, पण ते म्हणतात की राणी आणि मनोज एकमेकांच्या प्रेमात होते, एका गाडीवरून यायचे, बाहेर कॅन्टीनमध्ये थांबायचे, कुठेही जायचे फिरायला, पिक्चरला जायचे, मनोज तिला लवकर घरी सोडतच नव्हता म्हणे, रोज तिला पिकअप करायला जायचा. आणि त्यांनी ना आयुष्याची खूप स्वप्न बघितली होती हो, सध्या कॉलेजवर फोकस करायचं, नंतर शिकायचं, आणि अचानक श्रीमंत नवरा मिळाला आणि राणीनं मनोजला धोका दिला. आणि ही आजकालची उतावळी मुलं आपल्याला माहीतच आहे की बाई गं, आणि अहो काहीही म्हणतात काहीही करतात.
आता हे असलं सगळं ऐकून भडक डोक्याच्या रोहीचं डोकं भडकतच चाललं होतं आणि त्यानं पुस्तकं उचलली आणि रागात राणीच्या क्लासवर गेला. पाठीमागं मेघना हसत होती आणि आता नक्कीच धमाका होणार क्लासरूममध्ये असं तिला वाटलं. आणि तिने पेरून ठेवलेल्या एका मुलाला फोन केला आणि हळूच म्हणाली, फोन सुरू राहू दे, रोहित सर येतील आणि काय काय घडतंय ते मला ऐकू दे. मग आता रोहित आतमध्ये गेला तसे सगळे उठले. नेमकी राणी तिचं बोलणं संपलंच नव्हतं की काय कुणास ठाऊक, म्हणून तिच्या जागेवरून मनोजशी बोलत होती लांबूनच आणि शेवटचं त्याला बोलतच होती लांबूनच. आणि नंतर बोलू असं त्याला खुणवून हातानं म्हणाली आणि गप्प बसली. त्यानं आता ते बघितलं आणि रागातच दीर्घ निश्वास सोडला आणि होमवर्क कंप्लीट आहे का ते विचारलं. आणि आजच त्याचा मूड अजिबात नव्हता शिकवण्याचा काहीच. त्यानं सगळ्या मुलांच्या नोट्स चेक करायचं ठरवलं आणि जसजशी मुलांची नोट्स समोर येईल तसतसं तो लाल पेनानं ताशेरे मारायचा आणि सूचना देऊन म्हणायचा, हँडरायटिंग सुधारा. नॉनसेन्स, आता बालवाडीत आहेत का जे तुझा हात पकडून लिहायला सुरुवात करायची. काही मुलांनी कमी होमवर्क केला होता, त्यांना रोहित खूप ओरडला. आणि आता मनोज आला आणि त्यानं एक्स्ट्रा होमवर्क केला होता. आता एक्स्ट्रा होमवर्क केल्यावर कधीच कुठले शिक्षक चिडत नाहीत, पण रोहित मात्र त्याच्यावर चिडला. अक्षरशः त्यानं मनोजची वही त्याच्या अंगावरच फेकून दिली आणि त्याचा अपमान केला आणि म्हणाला, ओहो, स्मार्ट होऊ नकोस. कुणी सांगितलं इतका शहाणपणा करायला. जितकं सांगितलं तितकंच करायचं आणि मर्यादेत राहायचं. आता मनोजचा अपमान झाला आणि सगळी मुलं तोंडाला हात लावून हसायला लागली. मनोज रोहित सरांची खूप बाजू घेतो ना, आता घे म्हणावं बाजू, असं म्हणून हसत होती. आणि राणीला सुद्धा मनोजचं वाईट वाटलं आणि रोहितचा राग आला. आणि याचा काय प्रॉब्लेम आहे मनोजसोबत हेच तिला कळत नव्हतं. आणि मग त्यानं सगळ्यांचा होमवर्क बघितला, रागारागात निघून गेला. हे सगळं मेघनानं फोनवरनं ऐकलं आणि तिला वाटलं की अरे वा, मेघ एकदम बरोबर बसली आहे मी मारलेली. मेघना, आत्ता ही आग त्याच्या रागाची अजिबात विजू द्यायची नाही, उलट आणखीन कशी भडकेल हे बघायचं. मग मधल्या ब्रेकमध्ये राणी मनोजला कॅन्टीनमध्ये भेटली तर तिथं मुलं त्याला म्हणत होती, बघ रोहित सरांची बाजू घेतातच ना. अरे असेच आहेत ते, कशाला त्यांची बाजू घेतोस. तुझी लवर त्यांनी एका रात्रीत उडवली आणि ती सुद्धा श्रीमंत नवरा दिसला की गेली तुला सोडून. तुला दिलेली वचनं मोडून टाकली तिनं. इतक्यात राणी तिथं आली आणि म्हणाली, मनोज मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि मनोज तिला म्हणला, राणी आता नको, आपण नंतर बोलू, तू इथून जा. असं म्हणून तिथे खूप मुलं होती म्हणून मनोजने तिथून पाठवली तिला. आता कॉलेज सुटलं. मनोज तिला नाहीच बोलला आणि निघून गेला पुढे. राणीसुद्धा त्याच्या मागे मागे तिची स्कूटी घेऊन गेली. रोहितला वाटलं कॉलेज सुटल्यानंतर माझा निरोप घेण्यासाठी ती थांबली असेल, पण नाही, राणी तर निघून गेली होती. रोहितसुद्धा पाठीमागून गेला तर नेमकी एका फाट्यावर राणी मनोजसोबत बोलत होती आणि त्यानं ते लांबूनच बघितलं आणि रोहितला आणखीन तिचा राग आला. पण राणी तर मनोजला सरांच्या वागण्याबद्दल माफी मागत होती. आणि मनोज म्हणाला, राणी इट्स ओके, ते सर आहेत. तुझा नवरा नाही माझ्याशी असं वागला तर माझे प्रोफेसर चिडले, मला नाही वाईट वाटलं. मग तू का माफी मागते. आणि राणी म्हणाली, मनोज तू किती चांगला आहेस रे, आता मी ना सरांना चांगलाच जाब विचारते. असं म्हणून राणी घरी गेली आणि तुला फोन करायला लावते बघ असं म्हणाली. आणि तिने पिकनिकला जाण्याची पॅकिंग वगैरे केली. नेमका रोहित संध्याकाळी घरी आला लवकर. त्यावेळी सगळे डायनिंग टेबलवर जेवण करत होते. राणी पण तिथेच होती आणि तो बेडरूममध्ये आला आणि त्यानं हाक मारली नेहमीसारखी, राणी. तशी सोनम राणीला चिमटा घेत म्हणाली, जा राणीताई, तुमचे राजे तुम्हाला मिस करतात बरं का. आणि राणी आता तिथून हसत हसत लाजत आली. येता येता जानकीसुद्धा म्हणाली, राणी त्याला पटकन म्हणावं ये आणि सर्वांसोबत जेवण कर आज तरी. राणी हो म्हणून आली, बेडरूममध्ये शिरली आणि त्याला हाताची घडी घालून लटक्या रागात म्हणाली, आज ना मी तुमच्यावर खूप रुसली आहे. काय गरज होती मनोजच्या अंगावर वही फेकून द्यायची. त्याचा किती अपमान झाला. मी तुमच्या वतीने त्याची माफी मागितली आणि तरीही तो किती समजूतदारपणे म्हणाला की राणी तुझा नवरा नाही चिडला माझ्यावर जे तू माझी माफी मागते. माझ्यावर प्रोफेसर चिडले असू दे. आणि सर मनोज खूप चांगल्या मनाचा आहे हो. आणि सतत मनोज 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 ऐकून रोहित फार चिडला. त्यानं सरळ तिच्या हाताला पकडलं आणि बेडरूमच्या बाहेर ढकलली आणि म्हणाला, मग जा त्याच्याकडे, तो खूप चांगला आहे तर.
गेट आउट फ्रॉम हिअर असं तो कडाडला. आणि आता जे पण सगळे हॉलमध्ये डायनिंग टेबलवर होते त्या सगळ्यांनी त्यांचा आवाज ऐकला. तिचाही खूप अपमान झाला आणि राणीसुद्धा तिथे शॉक होऊन रडायला लागली. आणि रोहितनं रागारागात बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. तो इतक्या दरवाजा आपटला की राणी लट्ट दिशी हलली.